न्यूज टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। देवरोड शहरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। देवरोड येथील गांधीनगर भागात राहणारे रमेश रेड्डी वय 43 यांची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली आहे। ही दुर्दैवी घटना आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास देवरोड बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळील पटांगणात घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार रमेश रेड्डी हा आपल्या मित्रासोबत मंगल कार्यालयाजवळील एका टेलरकडे आपले नवीन शिवलेले कपडे घेण्यासाठी गेला होता। दरम्यानच्या काळात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर एकच हल्ला चढवला। रेड्डी याच्या हाताला व डोक्याला गोळी लागल्याने त्याला अतिरक्तस्राव झाल्याने तो निश्चित घटनास्थळावर पडून राहिला। त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत सोबत असलेल्या इतर 4 ते 5 जणांनी त्याला तात्काळ उपचारासाठी देवरोड येथील आधार रुग्णालय या ठिकाणी उपचाराकरिता दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती देवरोड शहरात पसरताच रुग्णालयासमोर रेड्डी याच्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली। तसेच आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली। दरम्यानच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। मागील वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने रमेश रेड्डी याचा सख्खा लहान भाऊ जॉन रेड्डी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। रमेश याच्या हत्येची माहिती गांधीनगर तसेच आंबेडकर नगर भागात पसरताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली। या घटनेबाबत आपल्याला माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी। पाहुयात या घटनेबाबत त्यांचं काय म्हणणं आहे। काय घटना आहे? त्याचा मृत्यू झाला आहे गोळीबारामध्ये। देवरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक या ठिकाणी फायरआर्म वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देवरोड यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं। हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेलं आहे। YCM येथे बॉडी पाठवलेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत। काय नक्की कारण समोर येते? प्राथमिकदृष्ट्या एवढीच माहिती आहे, फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे।